नमस्कार. युडास प्लस स्टुडंट पोर्टल आणि या पोर्टल बाबत जर आपल्याला अचूक अशी इन्फॉर्मेशन हवी असेल तर मग हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. मी प्रफुल्ल मागील 25 वर्षापासून मी डायस, युडास आणि युडास प्लस या तीनही पोर्टलवर काम करत आहे. युडास प्लस मध्ये माहिती भरणे जरी महत्वाचं असलं तरी या पोर्टल मध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जर आपल्याला अचूक समजल्या तर मग ही जी माहिती आपण भरणार आहोत ती माहिती आपल्यालाच नव्हे तर जिल्ह्याला आणि राज्याला अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. आणि त्यामुळे वेगवेगळे 10 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील. आणि युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलला आता 2025-26 मध्ये काय करायचं आहे हे आपल्याला अचूक समजेल. तर चला मित्रांनो, आपण युडास प्लस 2025-26 च्या स्टुडंट पोर्टलला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला गुगल क्रोम किंवा मोझिला हे ब्राउझर ओपन करायचं आहे. ऍड्रेस बार मध्ये युडास प्लस टाइप करायचं आहे आणि त्यानंतर जी स्क्रीन येईल त्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करायचं आहे. नंतर स्टेट सिलेक्ट करून गो वर क्लिक करायचं आहे. आता आपल्या समोर युडास प्लस चे सर्व मॉड्यूल ओपन झालेले आहे. आज आपण स्टुडंट मॉड्यूल वर चर्चा करणार आहोत. लॉग इन वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी युडास कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर एक स्क्रीन येणार आहे. यामध्ये आपल्याला अकॅडमिक इयर 2025-26 आणि त्याचबरोबर अकॅडमिक इयर 2024-25 दोनही वर्ष आपल्याला पाहायला मिळतील. इथे काही महत्वाच्या सूचना आहेत. आपल्याला 2024-25 मध्ये आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रमोट करायचं आहे. आणि त्याचबरोबर जोपर्यंत आपलं प्रोग्रेशन पूर्ण होणार नाही तोपर्यंत ऍक्च्युअली आपण 2025-26 चा डेटा अपडेट करू शकणार नाही. आणि त्यामुळे अकॅडमिक इयर 2025-26 वर क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला जी स्क्रीन दिसणार आहे या स्क्रीन मध्ये 25-26 साठी सर्व विद्यार्थी 0 पाहायला मिळतील. मी एक बाब अत्यंत सिस्टमॅटिक आणि रीतसर सांगणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे. आणि हे काम केलं तर आपल्याला 10 वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याची काही गरज पडणार नाही. सर्वात प्रथम आपल्याला वरच्या भागात जाऊन शाळेची कॅटेगरी, मॅनेजमेंट, शाळेचा खालचा वर्ग, वरचा वर्ग आणि शाळेचं नाव अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. आणि जर यामध्ये काहीही बदल असेल तर आपण अचूक असे डॉक्युमेंट्स डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे सबमिट करावे. ते आपल्याला हे बदल करून देणार आहे. त्याच्यानंतर दुसरं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे डाव्या साईडला असलेल्या स्कूल डिटेल्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर जी पहिली टॅब आहे स्कूल प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक यांचं नाव आणि त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला पाहायला मिळेल. शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. परत एकदा आपल्याला शाळेची कॅटेगरी, शाळेचा टाईप, खालचा वर्ग, वरचा वर्ग, मॅनेजमेंट तपासून घ्यायचं आहे. सेशन स्टार्ट डेट वर आपल्याला विशेष लक्ष देण्याची काही गरज नाही. आणि त्यानंतर आपल्या शाळेमध्ये प्रायमरीला ज्या भाषा शिकवल्या जातात त्या भाषा अचूक आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. आणि यामध्ये जर बदल असेल तर आपल्याला डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा लागेल. पुन्हा मित्रांनो, जर मुख्याध्यापक यांचं नाव बदललेलं असेल, त्यांचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा तो चेंज झाला असेल तर मग ही सुविधा आपल्यालाच आहे. आणि त्यासाठी आपल्याला परत एकदा या पेजवर यावं लागेल. लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट वर लॉग इन करावं लागेल. इथे सुद्धा आपल्याला शाळेचा युडास कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करायचा आहे. आणि जर आपल्याला पासवर्ड माहित नसेल तर फॉरगेट पासवर्ड करायचा आहे. आणि तरी सुद्धा जर आपला पासवर्ड ऍक्टिव्ह होत नसेल तर मग आपल्याला ब्लॉक एमएस कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर त्यांना संपर्क करायचा आहे. ते आपल्याला पासवर्ड चेंज करून देतील. मित्रांनो, यासाठी सुद्धा एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे. तर चला पुन्हा एकदा आपण स्टुडंट पोर्टल वर जाऊ. हे सर्व करून झालं की मग आपल्याला सरळ खाली स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन वर क्लिक करायचं आहे. सध्या आपल्याला 2025-26 करता प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी वर काम करायचं आहे. म्हणून
प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीवर क्लिक करा। या ठिकाणी आता प्रोग्रेशन मॉड्यूल ओपन झालेला आहे। राईट साइडला असलेल्या सर्व टॅब्स मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे। तर मग गो वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे एक वर्ग सिलेक्ट करायचा आहे, सेक्शन सिलेक्ट करायचा आहे आणि गो वर क्लिक करायचं आहे। आता बघा मित्रांनो, 2024-25 मध्ये जी मुलं पहिल्या वर्गामध्ये होती त्या मुलांना आपल्याला 25-26 मध्ये प्रमोट करायचं आहे आणि म्हणून 24-25 ला जी मुलं पहिलीमध्ये होती ती मुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पहिला कॉलम आहे विद्यार्थ्यांची माहिती, दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं करंट स्टेटस दाखवायचं आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये तो विद्यार्थी कोणत्या सेक्शन मध्ये आहे हे आपल्याला दाखवायचं आहे। जर आपल्या शाळेमध्ये एकच सेक्शन असेल तर एकच सेक्शन दिसेल आणि एक पेक्षा जास्त सेक्शन असतील तर 2 सेक्शन पाहायला मिळतील। इथे परत एकदा मी आपल्याला सांगतो आहे, शाळेमध्ये जर एकच सेक्शन असेल तर एकच सेक्शन ठेवावं आणि एक पेक्षा जर जास्त सेक्शन असतील तर ते सेक्शन्स डिलीट करून टाकावे आणि हे सेक्शन डिलीट करण्यासाठी आपल्याला सेक्शन मॅनेजमेंट वर क्लिक करावं लागेल। इथे जाऊन वर्ग सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर क्लास 1 मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सेक्शन्स चेक करायचे आहेत आणि एखादं सेक्शन जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर इथे आपल्याला ते सेक्शन दिसेल आणि त्याच्या समोर डिलीट बटन दिसेल, तर ते सेक्शन्स डिलीट करून टाकावे। परत एकदा मी प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी वर जातो आहे, गो वर क्लिक करतो आहे, क्लास सिलेक्ट करून सेक्शन सिलेक्ट करतो आहे। गो वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे। आता बघा, एक विद्यार्थी घेतलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर सुद्धा खाली दिलेला आहे, त्याचं जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि त्याचबरोबर त्याच्या वडिलांचं नाव सर्व दिलेलं आहे। सेकंड कॉलमला आल्यानंतर प्रोग्रेशन स्टेटस मध्ये सिलेक्ट ऑप्शन वर क्लिक करायचं आहे। इथे बघा 4 ऑप्शन्स ओपन झालेले आहेत। पहिला ऑप्शन आहे प्रमोटेड पास विथ एक्झामिनेशन, म्हणजेच विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होऊन प्रमोट झालेला आहे म्हणून आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याला जे पर्सेंटेज आलेले असतील ते पर्सेंटेज आपल्याला एंटर करायचे आहेत। इथे डेसिमल पॉइंट एंटर करायची गरज नाही। या विद्यार्थ्याला 91.33% आहे म्हणून मी 91 एंटर केलेला आहे। तो जेवढ्या दिवस शाळेमध्ये आलेला असेल ते दिवस आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि स्कूलिंग स्टेटस मध्ये तो या वर्षी म्हणजे पहिल्या वर्गातून प्रमोट होऊन दुसऱ्या वर्गामध्ये जाणार आहे तेव्हा तो याच शाळेमध्ये शिकणार आहे की त्यांनी शाळा सोडलेली आहे आणि टीसी घेऊन गेलेला आहे किंवा त्यांनी टीसी नेलेली नाही, हे 2 ऑप्शन आपल्या समोर ओपन होतील। जर तो या शाळेमध्ये पहिला वर्ग पास होऊन दुसऱ्या वर्गामध्ये जात असेल तर स्टडिंग इन द सेम स्कूल करा, पण जर तो विद्यार्थी पास झालेला आहे, प्रमोट झालेला आहे आणि त्याने शाळा सोडलेली असेल, आयदर तो टीसी घेऊन गेलेला असेल किंवा विदाउट टीसी गेलेला असेल तर आपल्याला लेफ्ट स्कूल करायचं आहे। लेफ्ट स्कूल विथ टीसी केल्यानंतर इथे आपल्याला सेक्शन ओपन होणार नाही, पण हा मुलगा याच शाळेमध्ये शिकणार असल्यामुळे मी स्टडिंग इन द सेम स्कूल केलेला आहे। पुढचा जो तिसरा कॉलम आहे या ठिकाणी आपल्याला सेक्शन सिलेक्ट करायचा आहे आणि अपडेट वर क्लिक करायचं आहे आणि बघा त्या विद्यार्थ्याची माहिती अपडेट झालेली आहे आणि स्टेटस कॉलम मध्ये डन पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा विद्यार्थी आपण घेऊ, पण आता आपण दुसरा ऑप्शन घेऊ, नॉट प्रमोटेड नॉट पास रिपीटर, म्हणजेच हा विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये होता, याने एक्झाम दिली नाही किंवा एक्झाम दिली पण तो नापास झाला आणि तो रिपीट झालेला आहे, तर अशा केस मध्ये नॉट प्रमोटेड करायचा आहे। त्याला समजा त्याने एक्झाम दिली असेल आणि नापास झाला असेल, त्याला काही पर्सेंटेज मिळाले असतील तर ते पर्सेंटेज एंटर करायचे आहे। तो जेवढ्या दिवस शाळेमध्ये आलेला असेल ते दिवस एंटर करायचे आहेत आणि आता बघा तो विद्यार्थी नापास झालेला आहे, रिपीटर झालेला आहे, मग तो या शाळेमध्ये शिकत असेल तर स्टडिंग इन द सेम स्कूल करायचं आहे आणि समजा त्याने शाळा सोडली असेल तर लेफ्ट स्कूल विथ टीसी करायची आहे आणि त्याला अपडेट करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपण तिसरा विद्यार्थी घेऊ। हा विद्यार्थी समजा प्रमोट झालेला आहे परंतु त्याने कोणतीही एक्झाम दिलेली नाहीये, तो विदाउट एक्झाम त्याला आपण प्रमोट केलेला आहे, तर अशा केस मध्ये प्रमोटेड पास विदाउट एक्झामिनेशन दाखवायचं आहे। आता त्याने एक्झाम दिली नसल्यामुळे इथे आपल्याला पर्सेंटेज एंटर करता येणार नाही, परंतु तो किती दिवस शाळेमध्ये आला ते नमूद करायचं आहे आणि हा मुलगा आता या शाळेमध्ये शिकणार आहे की दुसऱ्या शाळेमध्ये शिकणार आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे आणि सेक्शन सिलेक्ट करून अपडेट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो समजा
ही जी भरलेली माहिती आहे ही माहिती जर आपल्याला चुकली आहे असं जर वाटत असेल तर मग आपल्याला इथे करेक्शन टॅब दिलेला आहे, पण हा करेक्शन टॅब ओपन होणार नाही. जोपर्यंत आपण फायनलाइज करणार नाही तोपर्यंत हा करेक्शन टॅब ओपन होणार नाही. पण मित्रांनो आपण ती माहिती अपडेट करू शकतो. आता मित्रांनो बघा, ऍक्च्युअल हा जो विद्यार्थी आहे हा डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन आहे आणि म्हणून याला आपण डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन केलं. आता यांनी एक्झामच्या पूर्वीच शाळा सोडलेली आहे किंवा गैरहजर राहायला लागलेला आहे, काहीतरी वेगळ्याच कारणाने तो शाळेमध्ये सतत गैरहजर आहे किंवा तो शाळेत येतच नाही आहे. अशा केस मध्ये आपण त्याला डिस्कंटिन्यूड केलेलं असेल तर मग इथे पर्सेंटेज देण्याची काही गरज पडणार नाही. मग तो किती दिवस शाळेमध्ये आलेला आहे ते दिवस आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहेत. आता तो डिस्कंटिन्यूड झाला असल्यामुळे तो या शाळेमध्ये शिकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून त्यांनी एकतर शाळा सोडलेली असेल, मग शाळा सोडलेली असेल तर तो टीसी घेऊन शाळा सोडलेली आहे की विदाऊट टीसी त्याने शाळा सोडलेली आहे ते नमूद करून आपल्याला अपडेट वर क्लिक करायचं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा स्टेटस हे सगळं नमूद करायचं आहे आणि मग फायनलाइज बटन वर क्लिक करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण फायनलाइज बटन वर क्लिक करत नाही तोपर्यंत आपलं प्रमोशन पूर्ण होत नाही आणि तो डेटा फ्रीज होत नाही. इथे बघा एक गोषवारा आलेला आहे, ही संख्या आपल्याला एकदा खात्री करायची आहे. कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि आता बघा प्रमोशनची किंवा प्रोग्रेशनची ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे आणि तो फायनलाइज टॅब होता तो टॅब गायब झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरा वर्ग घ्यायचा आहे, सेक्शन सिलेक्ट करायचा आहे, गो वर क्लिक करायचं आहे आणि एक एक विद्यार्थी बघून ती माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. आपण टॅबचा उपयोग करून सुद्धा ही माहिती अपडेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण टॅबचा उपयोग करून सुद्धा विद्यार्थी अपडेट करू शकता. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या वर्गात जाऊन सर्व विद्यार्थी अपडेट करायचे आहेत आणि फायनलाइज वर क्लिक करायचा आहे, हा गोषवारा बघायचा आहे, कन्फर्म वर क्लिक करायचं आहे. एकदा जर आपलं फायनलाइज झालं की हे टॅब निघून जाणार आहे. याच पद्धतीने आपल्याला तिसरा वर्ग, त्याच्यानंतर चौथा वर्ग, पाचवा वर्ग, सहावा वर्ग अपडेट करत जायचे आहेत आणि जे विद्यार्थी ज्या पद्धतीने प्रमोट झालेले आहेत ते याच शाळेमध्ये आहेत की दुसऱ्या शाळेमध्ये आहेत हे आपल्याला अचूक नोंदवायचं आहे. आता मित्रांनो ही शाळा 1 ते 7 ची आहे आणि आता आपल्याला शेवटच्या वर्गामध्ये प्रमोशन कसं करायचं ते समजून घ्यायचं आहे. आता बघा एक विद्यार्थी आपल्या समोर आहे. हा विद्यार्थी 7व्या वर्गामध्ये 24-25 ला होता. प्रमोशन करत असताना प्रमोटेड पास विथ एक्झामिनेशन दाखवावं लागेल. मग त्याला किती पर्सेंटेज आले ते पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागतील आणि स्कूलिंग स्टेटसला जेव्हा आपण याल तेव्हा फक्त आपल्या समोर एकच ऑप्शन असणार आहे, लेफ्ट स्कूल विथ टीसी, विदाउट टीसी आणि मग सेक्शन राहणार नाही कारण या वर्गानंतर दुसरा वर्ग या शाळेमध्ये नाही आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या शाळेमध्ये शिकायला जाण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून लेफ्ट स्कूल विथ टीसी करायचा आहे. अपडेट वर क्लिक करायचं आहे आणि हा विद्यार्थी अपडेट झालेला आहे. आता दुसरा विद्यार्थी आपल्याला घ्यायचा आहे. तो विद्यार्थी सुद्धा आपण प्रमोट केलेला आहे आणि पास झालेला असेल तर सेम करायचं आहे. पण समजा तो विद्यार्थी प्रमोट झाला नसेल, रिपीट झाला असेल तर नॉट प्रमोटेड दाखवायचा आहे. त्याचे पर्सेंटेज दाखवायचे आहे, तो किती दिवस शाळेमध्ये हजर होता ते दिवस दाखवायचे आहेत. आता आपल्या समोर 2 ऑप्शन ओपन होतील. तो आता 7व्या वर्गामध्ये याच शाळेमध्ये शिकणार आहे की तो 7व्या वर्गामध्ये दुसऱ्या शाळेमध्ये शिकणार आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याला अपडेट करायचं आहे. याच शाळेमध्ये शिकणार असेल तर स्टडिंग इन द सेम स्कूल दाखवा, सेक्शन ए दाखवा आणि अपडेट करा आणि जर तो शाळा सोडून जात असेल तर मग लेफ्ट स्कूल विथ टीसी करा आणि त्याला अपडेट करा. आता बघा मी याला अपडेट केलेला आहे, ओके वर क्लिक केलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करायची आहे आणि शेवटी खाली येऊन फायनलाइज बटन वर क्लिक करायचं आहे, गोषवारा बघायचा आहे आणि यात जर काही प्रॉब्लेम असेल तर कॅन्सल करून परत एकदा इन्फॉर्मेशन अपडेट करायची आहे आणि मग पुन्हा एकदा खाली येऊन फायनलाइज वर क्लिक करायचं आहे, कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि बघा कन्फर्म झालेला आहे. आपलं प्रोग्रेशन पूर्ण झालेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला डाव्या साईडला असलेल्या स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन मधील प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीवर यावं लागेल आणि इथं आल्यानंतर इथे प्रोग्रेशन
प्रोग्रेशन युजर मॅन्युअल दिलेला आहे, ते आपण डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. मग व्ह्यू समरीवर आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांना आपण प्रमोट केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्टॅटस प्रोग्रेशन आपल्याला पाहता येईल. बॅकवर क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा आपण आता थर्ड पार्ट कडे येऊ आणि तो म्हणजे प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज. या ठिकाणी आपल्याला वर्गनिहाय विद्यार्थी दिसतील आणि सर्व वर्गांचं प्रोग्रेशन झालेलं आहे म्हणून फायनलाइज आलेलं आहे. आणि इथे व्ह्यू आणि अपडेट वर आपण क्लिक करू शकता आणि त्या वर्गामध्ये जाऊन जर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती अपडेट करायची असेल तर आपण करेक्शन करू शकता. इथे बघा आता करेक्शन टॅब ओपन झालेला आहे. जोपर्यंत आपलं प्रोग्रेशन पूर्ण होणार नाही, आपण फायनलाइज करणार नाही, तोपर्यंत करेक्शन टॅब ओपन होणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला बॅकवर क्लिक करायचं आहे आणि शेवटी आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन वर क्लिक करायचं आहे आणि इथे असलेल्या चेकबॉक्स वर क्लिक करून सबमिट या बटन वर क्लिक करायचं आहे. ओके वर क्लिक करायचं आहे आणि आता बघा आपल्या शाळेचं प्रोग्रेशन फायनलाइज झालेलं आहे. आपणास सांगतो आहे आपली माहिती फायनलाइज केली तरी आपण त्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये अपडेट करू शकतो आणि म्हणूनच मी आपणास म्हणालेलो होतो या पोर्टलची माहिती जर आपल्याला अचूक अपडेट करायची असेल तर एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपण संपूर्ण 100% माहिती प्राप्त करून घेऊ शकता. आणि निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल म्हणून माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.